नमस्कार. लोकशाही भारत न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत करतो. तर दर्शक हो, फलटणमध्ये शिक्षणासोबतच रोजगार उपलब्ध करून देणारी एक संस्था फलटणमध्ये कार्यरत आहे. इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट ही संस्था फलटणमध्ये काम करते आणि ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अक्षय आबदागिरे सर आपल्याशी लोकशाही भारत या कट्ट्यावरशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. सर, सर्वप्रथम लोकशाही भारतमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद सर. सर, काय सांगाल, ही संस्था उभी करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? सर, 2019-20च्या दरम्यान संपूर्ण जगभरात थैमान घातलेला कोरोना आपल्या भारतात सुद्धा होता. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये अनेक पालक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षण तर पूर्ण झालेलं आहे, परंतु कोरोनामुळे त्यांचे जॉबसुद्धा गेलेले होते. अशा परिस्थितीमुळे पुढे जे विद्यार्थी येणार होते त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी नव्हती की ते पुढे जाऊन शिक्षण घेऊ शकतील, पण उच्च शिक्षण तर त्यांना पाहिजे होतं. बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांना शिकण्याची आशा कुठंतरी कायम राहिली पाहिजे, ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूटची स्थापना 2019मध्ये केलेली होती. आपल्या संस्थेमध्ये कमवा आणि शिका ही संकल्पना कशा प्रकारे कार्य करते, काय सांगाल? नक्की. कमवा आणि शिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पूर्वीच्या काळामध्ये अतिशय योग्य पद्धतीने चालू केलेली होती. यामध्ये असे बरेच विद्यार्थी होते, ते त्यांचं काम करत करत त्यांचं अपूर्ण असलेलं शिक्षण किंवा त्यांचं शिक्षण हे पूर्ण करत होते. परंतु 21व्या शतकातसुद्धा ह्या कमवा आणि शिका या योजनेची अत्यंत गरज आहे असं आमच्या लक्षात आलं. त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की असे कितीतरी विद्यार्थी आहेत, असे कितीतरी पालक आहेत की त्यांची परिस्थिती नाही आहे पैसे भरून उच्च शिक्षण घेण्याची, मग त्या विद्यार्थ्यांनी शिकायचंच नाही का? ह्यासाठी आम्ही काय केलं की जे विद्यार्थी आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा आहे परंतु फी त्यांची भरण्याची कॅपॅसिटी नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून त्यांना काहीतरी पेमेंट मिळायला लागलं आणि मिळणाऱ्या पेमेंटमधून, मिळणाऱ्या मानधनामधून त्यांनी त्यांचं राहिलेलं अपूर्ण शिक्षण हे कुठंतरी ते विद्यार्थी कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत पूर्ण करू लागलेत. खूपच छान सर. आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानून आपल्या संस्थेमध्ये कमवा आणि शिका ही संकल्पना रुजवली. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकतच एक नोकरीची संधी उपलब्ध केली. कोणकोणत्या कंपन्यांमध्ये आपल्या संस्थेमधून विद्यार्थी प्लेसमेंट घेऊ शकतात? आता कंपनीमध्येच नाही आहे, आपल्याकडे नर्सिंग हा कोर्ससुद्धा आहे. नर्सिंगमध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं ANM आणि GNM हे ह्या वर्षीपासून आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आहे. हॉटेल मॅनेजमेंटसारखे डिप्लोमा डिग्रीचे कोर्सेस आपल्याकडे आहेत. अरे वा. इंजिनिअरिंगसारखे डिप्लोमा डिग्रीचे कोर्सेस म्हणजे मेकॅनिकल असतील, इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल, ॲटोमोबाईल, BTech, MTech ह्यासारखे कोर्सेस आम्ही कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. एखाद्या विद्यार्थ्याची यशोगाथा सांगू शकाल का आपल्या संस्थेच्या माध्यमातून? आता आपल्याच फलटणमधील विद्यार्थी आहे आदित्य रणवरे. अतिशय गरीब कुटुंबातून विद्यार्थी शिकत होता. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी ॲडमिशनसाठी कॉल केलेला होता, कोरोनाच्या दरम्यानच त्याने कॉल केलेला, त्यावेळेस त्याची परिस्थिती एवढी नव्हती की ते लाखो हजारो रुपये खर्च करून ते शिक्षण घेऊ शकत होते. परंतु त्या विद्यार्थ्याने अतिशय कष्टाने, जिद्दीने स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करून आज तो आउट ऑफ इंडियामध्ये जॉब करतो आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की अतिशय गरीब परिस्थितीतून वर येऊन विद्यार्थी आज आपल्या कुटुंबाला आधार देण्याचं काम करतो आहे. हे म्हणजे आम्हाला सांगण्यासाठी अतिशय आनंद होतो. त्या विद्यार्थ्यांचं उदाहरण आम्ही देऊ शकतो. आर्थिक दुर्बल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये काही सवलत मिळेल का? कोणत्या स्कॉलरशिपची काय योजना आहे का आपल्या संस्थेच्या माध्यमात? जे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन घेतात त्यांना आम्ही आपल्या MHRD मार्फत मिळणारे स्कॉलरशिप आहेत, कामगार कार्डच्या माध्यमातून मिळणारे स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आहे. जेणेकरून फी तर विद्यार्थ्यांना भरायचीच आहे, परंतु फी भरत असताना कुठंतरी त्यांना फीमध्ये सवलत मिळावी ह्या उद्देशाने ओपन, OBC आणि इतर ज्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिपचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय खूप सुंदर अशा प्रकारे आपण हा उपक्रम आपल्या संस्थेमध्ये राबवत आहात. आणि काय सांगाल की समाज आपल्या संस्थेकडे कोणत्या दृष्टीने बघतो, कसा बघतो? एक बघा, आता पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण घ्यायचं म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण करणं
हेच होतं किंवा शिक्षण घेतल्यामुळं कुठंतरी चांगल्या ठिकाणी जॉब करणं हेच होतं. परंतु आत्ताची परिस्थिती जर तुम्ही बघितली, शिक्षण घेण्यासाठी तुम्ही लाखो रुपये खर्च करताय, त्यातून तुम्हाला भविष्यात जॉब भेटेल का नाही ह्याची गॅरंटी तुम्हाला नाही आहे. बरं समजा तुम्हाला जॉब भेटलाच तर तुमचा परमनंट जॉब आहे का नाही ह्याचीसुद्धा कोण गॅरंटी देत नाही. परंतु आम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन मार्केटमध्ये उतरलो आहे. यामध्ये आम्ही कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ॲडमिशन देतो. म्हणजे काय करतो, ज्यावेळेस विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन घेतात, ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थी त्यांचा जॉब जो आहे तो विद्यार्थी करतो आहे. म्हणजे जॉब करत करत त्याचं जे शिक्षण आहे तो विद्यार्थी आमच्याकडे पूर्ण करतो आहे. आणि ह्याच्या माध्यमातून 3 वर्षाचा जर त्याचा समजा डिप्लोमा आहे, 3 वर्षाचा डिप्लोमा तो तर आमच्याकडे पूर्ण करतोच आहे, प्लस तो 3 वर्ष बाहेर जॉब केल्यामुळे त्याचा तो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा त्याच्या फ्युचरमध्ये काउंट केला जाणार आहे. त्यामुळे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स प्लस त्याचं शिक्षण ह्याच्या जोरावरती विद्यार्थी अजून चांगल्या पद्धतीने पुढे जात आहेत. काही कंपन्यांमध्ये तरुण कामाला असतात आणि त्यांनी काही मोजकेच कोर्सेस केलेले असतात, एक बेसिक कोर्स केलेला असतात आणि बेसिक कोर्स करून ते त्या ठिकाणी नोकरी करत असतात, मात्र त्यांचं प्रमोशन अडखळतं. अशा विद्यार्थ्यांसाठी काय आपल्याकडे कशा प्रकारे त्यांना आपली संस्था उपयोगी पडते? अतिशय चांगला प्रश्न आहे. बघा ना, आता बरेच विद्यार्थी ITI केलेले असतात. ITI केल्यानंतर कंपनीमध्ये जॉबसाठी जातात. परंतु जॉबसाठी गेल्यानंतर किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉबला गेल्यानंतर तिथं त्यांना 1 वर्ष 6 महिने तिथं ठेवलं जातं आणि त्यानंतर पुन्हा त्या कंपनीमधून त्यांना एक ब्रेक दिला जातो. आणि पुन्हा ज्यावेळेस एखादा विद्यार्थी दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब घेण्यासाठी जात असतो, तिथं त्याच्याकडे डिप्लोमा डिग्री आहे का हे विचारलं जातं. आता त्या विद्यार्थ्यांनी जॉब करायचा का शाळा शिकायची हा सगळ्यात मोठा विषय आहे. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही एक्सटर्नल म्हणजे कमवा आणि शिका योजनेअंतर्गत डिप्लोमा डिग्री पूर्ण करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली. यामध्ये विद्यार्थी त्यांचा जॉब करत करत अपूर्ण राहिलेले शिक्षण आमच्या इथे पूर्ण करू शकतो आणि त्याच्या जोरावरती फ्युचरमध्ये प्रमोशन ग्रोथ असेल हे अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घेऊ शकतो. 2019 साली आपण या संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानून आपण संस्थेमध्ये कमवा आणि शिका ही संकल्पना राबवत आहात. भविष्यामध्ये ह्या संस्थेचा विस्तार, शाखा विस्तार करण्याचा आपला प्रयत्न आहे का? त्या दृष्टीने काय सांगाल? आता आपल्या फलटण आणि बारामती या 2 शहरामध्ये आपल्या ब्रांचेस आहेत आणि पालकांचा प्रतिसाद जर बघायला गेलं तर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही 2019-20 साली ही संस्था चालू केलेली होती तर फलटण आणि आसपासच्या गावातील म्हणजे एक 5 ते 10 किलोमीटरच्या एरियातीलच विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशनसाठी येत होते. परंतु आत्ता जर पाहायला गेलं तर फलटणचे तर विद्यार्थी आमच्याकडे येतातच आहे. पण त्याचसोबत पुणे जिल्हा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर आपला अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, ह्या भागातून सुद्धा विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन घेत आहेत. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी आपल्याकडे लाभ घेतलेला आहे एवढ्या 5-6 वर्षामध्ये? आता ह्या 5 वर्षात जर सांगायचं झालं तर साधारण 1000पेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या हॉटेल मॅनेजमेंटचे बाहेर पडलेले आहेत. नर्सिंगचे जर पाहायला गेले तर 200पेक्षा जास्त मुली आमच्या नर्सिंगमधून बाहेर पडलेल्या आहेत. आणि डिप्लोमा डिग्रीचं जर पाहायला गेलं तर आज कितीतरी विद्यार्थी असे आहेत की आज आमच्याकडे डिप्लोमाला ॲडमिशन आहे आणि ते चांगल्या पद्धतीने कंपनीमध्ये जॉब करत आहेत. त्याचं प्रत्यक्षात उदाहरणं ज्यावेळेस तुम्ही इन्स्टिट्यूटला व्हिजिट कराल ते प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांशी बोलून तुम्हाला त्या सर्व गोष्टी लक्षात येऊन जातील. जर विद्यार्थ्याने आपल्याकडे इंजिनिअरिंगमधील डिग्री आणि डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतलं तर त्याचं शिक्षण तो कशा प्रकारे पूर्ण करू शकतो? बरेच विद्यार्थी ITI केल्यानंतर कंपनीमध्ये जॉब करतात किंवा असे कितीतरी विद्यार्थी आहेत की जे बाहेर डिग्री डिप्लोमासाठी त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु त्यांच्या काही पर्सनल कारणास्तव त्यांना तो कोर्स कंप्लीट करता येत नाही. आपल्याकडे ते कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत एक्सटर्नल ॲडमिशन घेऊ शकतात आणि ॲडमिशन घेतल्यानंतर ते त्यांचा जॉब करत करत त्यांचं राहिलेलं अपूर्ण शिक्षण हे आपल्याकडे पूर्ण करू शकतात. खरं तर खूपच छान या संस्थेचं असं कार्य आहे. शिक्षणासोबतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी ही संस्था इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अक्षय आब्दागिरे सर यांनी लोकशाही भारतच्या कट्ट्यावरती येऊन आपल्याशी संवाद साधला. आपल्याला ह्या संस्थेबद्दल आणि कोर्सेसबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून थेट आपण अक्षय आब्दागिरे सर यांच्याशी बोलू शकता. सर, मनपूर्वक धन्यवाद. आपण लोकशाही भारत कट्ट्यावरती आला आणि आमच्या चॅनेलला आपण वेळ दिला.
नक्कीच. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आम्हाला संधी दिली. आमचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची जी तुम्ही लोकशाही भारतच्या माध्यमातून जी आम्हाला संधी दिली त्यासाठी आम्ही लोकशाही भारतचे मनपूर्वक आभारी आहोत.